मला म्हटलं आपलं मला स्वतः प्रश्न हा माझा मी स्वतः प्रश्न तुम्ही जे वा चांगला प्रश्न आहे तू. जोक जोक सर झालं मला जोक सांगायचं जोक तुम्हाला सरांना जोक सांगायचा अच्छा सांगा सांगा जोक सांगा सांगा ते सगळं सांगतात फिरतात जोक सांगत फिरतात मग जोक सांगायचं सर एक जंगल जंगल एका जंगलामध्ये आता मला दंगलाची गोष्ट आहे दंगलाची. एका जंगलामध्ये दोन प्राणी प्राणी सर एका जंगलामध्ये दोन प्राणी एक काय वाघ सर तो हसतोय. एक वाघ आणि एक हे काय एक वाघ आणि एक नाग 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 नो हे काय वाघ आणि नाग हे काय नाग नाग म्हणतो वाघाला. वागड्या हा नाग म्हणतो वागड्या हा वाघ म्हणतो नागाला ए गड्या एक मिनिट हो तुमचं जोक नाही कळला ते मॅडम तुम्ही सांगा जोक तू सांगा स्पष्ट भाषेमध्ये जोक सांगते ऐका वहिनी मुंगेडी येते का पाटला करत असत मुंगे म्हणते तो देवळात लपते हा मुंगे म्हणते तो देवळात लपते हा कुठे हा आणि असं काहीतरी जाऊन तिच्या कानात सांगते हा ह्या वहिनी की त्याला द्या त्याला द्या त्याला द्या तू काय पप्पी घेऊ. बोल नका पुणेरी बाई तुम्ही काय प्रश्न घेणार हा आहात? तर संदीप पाठक मला एक गोष्ट सांगा. हा कोणती सांगा तुम्ही सांगा. ससा कासव माकड लाकूड तोड्या सांगा लवकर सांगा एक गोष्ट. बरं एक जोक सांगा चला. पुण्याचे आहात ना तुम्ही? हो मग पुण्याचा जोक आहे एक. हो एकदा एलियन आले पुण्यात तबकडीतून आले आणि ते म्हणाले की आता पुणे आमचं. हा आता पुणे आमचं झालेलं आहे. तर पुणेकर त्यांना असं म्हणाले की गेलात उडत, आधी पार्किंगला जागा शोधून दाखवा. वा हॅलो चांगला आता मस्त. हा जोशी हो ते तुमच्या मुलाचा वाढदिवस आहे ना. हो ते लहान मुला जोक सांगायला आहेत माणसं. हो 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 ससा पण होतील ते. हो फक्त कान लावले की झालं त्यात काय एवढं. चहा घेता तुम्ही? हो चहा घेतो. घरून घेऊन यायचं.
आणि 700 काय 700 450 रुपये द्या गपचूप, कळलं का? हां तुम्ही जा पुण्याला, वाढदिवस आहे म्हणून चांगले जोक सांगा. तुमचं तर कामच करून दिलं. हा, कोणाला काय प्रश्न आहेत का फायनल? मकरंद सरांना मला विचारायचं आहे सर, तुम्ही खूप पुस्तकं वाचता, तुमचा खूप अभ्यास आहे सर. मला विचारायचं आहे की स्पायरो गायराचा शोध कुणी लावला? सर त्याच्या आई वडिलांनी. नाही आवडला काय? स्पायरो गायरा चांगला लागतो खायला. तर शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारू. शेवटचा प्रश्न, तुम्ही तुमच्या मिसेसला काय? तुम्ही तुमच्या मिसेसला म्हटलं तुम्ही तुमच्या मिसेसला म्हटलं घाबरता काय? खरं घाबरतं. तर पत्रकार परिषद इकडेच संपलेली आहे. मकरंद सर, नामचं काम खूप जोरात चाललंय सगळीकडे आणि आता लोकांचा सहभाग सुद्धा खूप वाढलेला आहे. तुमच्याच जिल्ह्यात एक खूप मोठं काम चालू होतं जे सगळ्यांच्या नजरेला पडलं आणि आमची अशी इच्छा होती की ते आज या मंचाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता आलं तर खरंच आम्ही धन्य होऊ. तर बघूयात याच कामाबद्दलची एक ध्वनिचित्रफीत. प्रत्येक उन्हाळ्याप्रमाणे याही वर्षी मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटलाय. दरवर्षीप्रमाणे सरकारने दुष्काळी भागाची पाहणी केली आणि आश्वासनं दिली. नेहमीप्रमाणे काही संघटना आणि विरोधी पक्ष रोजच निदर्शनं करतायत, मोर्चे काढतायत. यात वेगळं काय? यावर्षी एक गोष्ट वेगळी आहे. नाम संघटना शांतपणे काम करताना दिसतीये. बीडला लोळद गावाला बिंदुसरा नदीच्या खोलीकरणापासून ही सुरुवात झाली. सगळा गाळ साचलेला, बाभळी उगवलेल्या. नदी होती असं सांगितल्यावर कळेल अशी परिस्थिती. तिथे नामनं कामाला सुरुवात केली. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी ही जबाबदारी राजाभाऊ शेळके आणि शिवराम घोडके यांच्यावर सोपवली. लोळद गावाचा शिवराम घोडके अवघ्या 25 वर्षांचा कृषीभूषण पुरस्कार मिळवणारा तरुण. त्याच्या तळमळीमुळं आणि नामच्या नावामुळं गावातली माणसं एकत्र आली. लोक म्हणत होते हे 2 किलोमीटरचं नदी खोलीकरण आणि रुंदीकरण करायला किमान 2 वर्ष लागतील आणि त्यात निधी आणि मशिनरीचा खर्च होताच. यावेळी केशव आघाव नावाचे एक व्यावसायिक नामशी जोडले गेले. या केशव आघाव यांनी आपल्याकडच्या सगळ्या JCB मशीन आणि गाड्या मोफत दिल्या. ज्या कामाला भले भले लोक 2 वर्ष लागतील असं सांगत होते ते काम केवळ 2 महिन्यात पूर्ण करून दाखवलं. बरं, केवळ 2 किलोमीटरच नाही तर एकट्या बीड जिल्ह्यात तब्बल 100 किलोमीटर नदी खोलीकरण आणि रुंदीकरण पूर्ण केलं गेलं अवघ्या 6 महिन्यात. जे काम करायला सरकारला 10 कोटींपेक्षा जास्त खर्च आला असता ते काम लोकसहभागामुळे केवळ 15 लाखात पूर्ण झालं. नामची मराठवाड्यामध्ये नदीतला गाळ काढणे, रुंदी वाढवणे अशी एकूण 342 किलोमीटरची कामं सुरू आहेत. या कामांना सरकारला किमान 20 ते 25 कोटी रुपये खर्च आला असता, पण नामनं हे काम केवळ 2.5 कोटी रुपयात पूर्ण केलंय. याला कारण लोकसहभाग. गावातल्या लोकांनी डिझेलसाठी पैसे गोळा केले, श्रमदान केलं, अगदी मजुरांना स्वतःहून जेवू घातलं, अगदी प्रेमानं. हा चमत्कार घडला कसा? केवळ लोकांच्या विश्वासामुळं. लोक सहभागी झाले की आपोआपच कामावरचा खर्च कमी होतो आणि दर्जाही वाढतो. नामने एवढं मोठं काम केवळ 2.5-3 कोटी रुपयात केलं. यापेक्षा जास्त पैसे आपले नेते मुलांच्या लग्नात खर्च करतात. जवळपास प्रत्येक नेत्याची गाडी यापेक्षा महागडीच आहे. जेवढा पैसा प्रचारावर खर्च होतो त्यापेक्षा कमी पैशात हे अफाट काम झालंय. निवडणुकीसाठी करोडो रुपये खर्च करणाऱ्या नेत्यांनी ठरवलं असतं तर महाराष्ट्राचा कायापालट व्हायला वेळ लागला नसता. पण फक्त निवडणूक जिंकणं एवढंच ध्येय असेल तर बदल घडणार कसा? नाममुळे गावातच नाही तर माणसांमध्येही बदल घडतोय. माणसं स्वतःच्या समस्या स्वतः सोडवायला सज्ज झाली आहेत. लोकांनी लोकांसाठी सुरू केलेलं लोकांचं काम म्हणजेच नाम. मी मराठी
झी मराठी.